नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीमधील गणित भाग 2 या विषयातील प्रकरण 3 त्रिकोण याचा अभ्यास करणार आहोत. मी श्री सुहास सावंत आपले ज्ञानदीप विद्यालयातर्फे सहर्ष स्वागत करीत आहे. आता दोन त्रिकोणाची एकरूपता म्हणजे काय? जर दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूतील दिलेल्या किमान एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या 3 बाजू व 3 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू व संगत कोणांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. आता समजा त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन त्रिकोण दिलेले आहेत. आता त्या दोन त्रिकोणामध्ये ABC एकाक संगती DEF अशी एकास एक संगती आहे. त्यामुळे आकृतीवरून बाजू AB एकरूप बाजू DE तसेच बाजू BC एकरूप बाजू EF आणि बाजू AC एकरूप बाजू DF हे दिलेले आहे. त्याचप्रमाणे कोन A एकरूप कोन D, कोन B एकरूप कोन E व कोन C एकरूप कोन F असे 6 घटक आपणास एकरूप दिसतात. 3 बाजू व 3 कोन. त्यामुळे त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण DEF असे मिळते. आता आपण त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या अभ्यासू. आता दोन त्रिकोण आपल्याला जर एकरूप दाखवायचे असतील तर त्या त्रिकोणाचे एकूण 6 घटक आपल्याला एकरूप दाखवणे आवश्यक असते. परंतु ठराविक अटीनुसार विशिष्ट 3 घटक परस्परांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असण्यासाठी पुरेसे असते. कारण निवडलेले 3 अटींची जेव्हा पूर्तता होते तेव्हा उरलेल्या 3 अटीची आपोआप पूर्तता होते. या अटींनाच दोन त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या म्हणतात. आता दोन त्रिकोणाच्या एकरूपतेच्या एकूण 4 कसोट्या आहेत. 1 कोबाको कसोटी, 2 बाकोबा कसोटी, 3 बाबाबा कसोटी आणि 4 कर्णभुजा कसोटी. आता आपण या प्रत्येक कसोट्यांचा अभ्यास करूया. पहिली आहे त्रिकोण एकरूपतेची कोबाको कसोटी. आता जर दिलेले एकास एक संगतीने त्रिकोण ABCचे 2 कोन त्रिकोण PQRच्या 2 कोनांबरोबर असतील आणि त्या कोनांमधील समाविष्ट बाजू समान असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. आता या गुणधर्माला आपण कोन बाजू कोन कसोटी म्हणतात. थोडक्यात आपण त्याला कोबाको कसोटी असे म्हणतो. आता दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण ABC व त्रिकोण PQR या दोन त्रिकोणामध्ये कोन ABC एकरूप कोन PQR दिलेले आहे. तसेच कोन ACB एकरूप कोन PRQ हे सुद्धा दिलेले आहे व त्या दोन कोनांनी समाविष्ट केलेली बाजू BC व बाजू QR हे सुद्धा एकरूप आहे. त्यामुळे कोबाको म्हणजेच कोन बाजू कोन या कसोटीनुसार त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण एकरूप होतात. आता आपण दुसऱ्या कसोटीचा अभ्यास करू. ती म्हणजे बाकोबा कसोटी. आता बाकोबा कसोटीची व्याख्या काय आहे ते पाहूया. जर दिलेल्या एकास एक संगतीने त्रिकोण ABCच्या 2 बाजू व त्रिकोण PQR मधील 2 बाजू बरोबर असतील आणि त्रिकोण ABCच्या त्या 2 बाजूंमधल्या कोन हा त्रिकोण PQRच्या संगत बाजूमधल्या कोना एवढा असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. या गुणधर्माला आपण बाजू कोन बाजू कसोटी म्हणतो. थोडक्यात आपण बाकोबा कसोटी असे लिहितो. आता आकृतीमध्ये त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण दिलेले आहेत. आता या दोन त्रिकोणांमध्ये पहा बाजू AB एकरूप बाजू PQ दिलेली आहे. तसेच कोन B
एकरूप कोन क्यू दिलेला आहे आणि बाजू BC एकरूप बाजू QR दिलेली आहे. यावरून आपणास असे दिसते या दोन बाजूमधील समाविष्ट कोन व त्या दोन बाजू एकरूप आहेत. त्यामुळे को या कसोटीनुसार त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण एकरूप होतात. आता तिसरी कसोटी बा कसोटी. आता या कसोटीची आपण व्याख्या पाहूया. दिलेल्या संगतीनुसार जेव्हा त्रिकोण ABCच्या 3 बाजू त्रिकोण PQRच्या 3 संगत बाजूंशी एकरूप असतील तेव्हा ते दोन त्रिकोण एकरूप असतात. या गुणधर्माला आपण बाजू कसोटी म्हणतो. थोडक्यात बा कसोटी असे लिहितो. आता आकृतीमध्ये पहा, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण दिलेले आहेत आणि या दोन त्रिकोणांमध्ये बाजू AB ची संगत बाजू PQ एकरूप आहे, बाजू BC ची संगत बाजू QR ही एकरूप आहे आणि बाजू AC ची संगत बाजू PR ही सुद्धा एकरूप आहे. त्यामुळे तिन्ही बाजू एकरूप असल्या कारणामुळे हे दोन त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप होतात. आता शेवटची कसोटी आपण पाहूया, कर्णभुजा कसोटी. आता कर्णभुजा कसोटी ही काटकोन त्रिकोणाला लागू पडते. आता आपण त्याची व्याख्या पाहूया. त्रिकोण ABC व त्रिकोण PQR या दोन काटकोन त्रिकोणात कोन B व कोन Q हे काटकोन असून दोन्ही त्रिकोणाचे कर्ण समान आणि AB बरोबर PQ असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. या गुणधर्माला कर्णभुजा कसोटी असे म्हणतात. आकृतीमध्ये त्रिकोण ABC व त्रिकोण PQR दिलेले आहेत व त्या दोन त्रिकोणांमध्ये कोन B व कोन Q हे काटकोन आहेत, म्हणजेच हे काटकोन त्रिकोण आहेत आणि कर्ण AC एकरूप कर्ण PR दिलेला आहे व बाजू AB एकरूप बाजू PQ दिलेली आहे. त्यामुळे हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप होतात. अशा पद्धतीने आपण एकरूपतेच्या 4 कसोट्यांचा अभ्यास केला. धन्यवाद.